आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही महाराजांची 148वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असून या ठिकाणी प्रकट दिनापासून म्हणजे 20 मार्च पासून नगर प्रदक्षिणेला सुरुवात झाली. त्यानंतर या ठिकाणी 3 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत धर्मसंकीर्तनाला सुरुवात झाली. त्यानंतर 4 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत सामूहिक पारायणाला सुरुवात झाली, जे की गुरुलीलामृताचं पारायण आहे. त्या ठिकाणी 268 महिला या ठिकाणी दररोज या ठिकाणी पारायण करतात गुरुलीलामृतचं. त्याचं समाप्ती उद्या होणार असून त्यानंतर धर्मसंकीर्तनाची समाप्ती देखील उद्या होणार आहे. त्या ठिकाणी भक्ती संगीताचा कार्यक्रम, या ठिकाणी मान्यवर जे भक्ती संगीतकार असतील किंवा कीर्तनकार असतील किंवा इतर जे कलाकार असतील या मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली. विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी सारेगमप फेम प्रथमेश लगाटे यांनी देखील हजेरी लावली आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी जो कार्यक्रम असतो, तसेच भजनी मंडळाचा कार्यक्रम देखील 3 एप्रिल पासून सुरू झाला. त्याची देखील समाप्ती 14 एप्रिल म्हणजे उद्या होणार असून या ठिकाणी जवळजवळ 48 भजनी मंडळांनी, पंढरपूर असेल, मोहोळ असेल, माढा असेल, पुण्याहून असेल, या भजनी मंडळांनी या ठिकाणी हजेरी लावून आपली भजन सेवा सादर केली. त्यानंतर मुख्य जो विना सप्ताह या ठिकाणी उभारला गेला. 7 दिवस या ठिकाणी विना सप्ताहाचं देखील लोकांनी हजेरी लावली. तो विना असा असतो की उभारल्यानंतर तो विना खाली ठेवायचा नसतो, अखंड 24 तास तो विना चालूच असतो आणि त्या विनाची समाप्ती देखील मुख्य दिवशी म्हणजे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी सकाळी 6 वाजता होत असते. अशा रीतीने त्या ठिकाणी त्या दिवशी गुरुरुद्राभिषेक होईल. त्यानंतर नित्यनेमाने 10:30 ते 11 वाजता देवस्थानचा नैवेद्य होईल. त्यानंतर पारंपरिक असा राजघराण्याचा नैवेद्य होईल. त्यानंतर अन्नछत्र मंडळांचा नैवेद्य होईल. अशा रीतीने नैवेद्य झाल्यानंतर 12 ते 3 या वेळेमध्ये आलेल्या सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृहामध्ये भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे. त्याचा देखील लाभ सर्व स्वामी भक्तांनी घ्यावा. तसेच संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान या ठिकाणी सजवलेल्या पालखीची मिरवणूक या मठातून त्या मठामध्ये शहराच्या प्रमुख मार्गामध्ये निघून त्या या ठिकाणी पुन्हा 9:30 ते 10च्या दरम्यान येऊन भजन वगैरे, त्या दिंडी वगैरे या सर्व लवाजमासह ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून निघून पुन्हा 9:30 वाजता या ठिकाणी येऊन या ठिकाणी पंचपदी म्हणजे भजन वगैरे होऊन शिरा प्रसादाने या सर्व उपक्रमाची सांगता होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 तारखेला गोपाळकाल्याने या सर्व उच्चाराची सांगता होते. तसेच 17 तारखेला या सर्व सेवेकरी असतील, विनयकरी असतील, पारायणकर्ते असतील, सर्व ज्यांनी नगर प्रदक्षिणाचे जे प्रदक्षिण असतील, साधारणतः या नगर प्रदक्षिणामध्ये साधारणतः 1,500 ते 2,000 महिला, बालक, आबालवृद्ध सहभागी होत असतात महिन्याभरापासून. या सर्वांना देखील देवस्थानच्या वतीने 17 रोजी या देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे भोजन प्रसादाची देखील दुपारी सोय केलेली आहे. आणि तसेच मुख्य दिवशी सर्व स्वामींचं दर्शन सुलभ होण्यासाठी जे नित्यनियमाने होणारे अभिषेक देखील बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ प्रसाद देण्यात येत असतो. तसेच जाण्यासाठी एक मार्ग, येण्यासाठी एक मार्ग, ठिकठिकाणी पाण्याची सोय शामियाना उभारण्यात आलेला आहे. तसेच सर्व स्वामी भक्तांना कुठल्याही उन्हापासून त्रास होऊ नये यासाठी आतमध्ये थंड असे कूलर लावलेले आहेत. अशा रीतीने सर्व स्वामी भक्तांना दर्शन घ्यावं या स्वामींचं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं आणि या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती या प्रसंगी मी करतो. श्री स्वामी समर्थ.